नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, काय शासनाने झालेल्या वित्त विभागाच्यात काय म्हटलेलं आहे, राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत शासन निर्णय क्रमांक दिनांक 25 फेब्रुवारी 2026 अन्वये राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुदेय महागाई भत्त्याचा दर दिनांक 1 जुलै 2025 पासून 55% व 58% असा सुधारित करण्यात आला आहे। त्यानुसार दिनांक 1 फेब्रुवारी 2026 पासून सदर मागे भत्ता वाढ रोखीने देण्यात यावी। तसेच जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 कालावधीत थकबाकी मार्च 2026 या महिन्यात रोखीने अदा करण्यात यावी। उर्वरित कालावधीतील थकबाकीबाबतचे नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्याच अनुसरून राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना उर्वरित कालावधीतील थकबाकी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। या शासन निर्णय सुधारित वेतन संरचना 77 आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई भत्त्याच्या थकबाकीची रक्कम मे 2026 वेतनासोबत रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे। महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी कार्यपद्धती आहे त्या प्रकारे यापुढे लागू राहील। यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्च टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षाखाली खर्च टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा। अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उपलेखाशीर्षाखाली ज्या त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च टाकण्यात येतो त्या उपलेखाशीर्षाखाली हा खर्च टाकण्यात यावा। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।